नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन आणि इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई आणि पुणे दौऱ्यावर. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कर आणि अधिभार भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येणार. नाशिकमध्ये जुन्या चलनातल्या 1,35,00,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. वस्तू आणि सेवा करासंदर्भातली नवी दिल्लीत बैठक सुरू. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एसटी गाड्यांची टक्कर होऊन 6 ठार 20 जखमी. बँकॉक इथं झालेल्या 18 वर्षाखालील महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला कांस्य पदक. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी महेश भूपती कर्णधार, रोहन बोपण्णाला वगळलं. आणि आता सविस्तर वृत्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा भूमिपूजन, जलपूजन या मुख्य कार्यक्रमासह आणखीही काही प्रकल्पांच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देश-विदेशातल्या पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरणार आहे. शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यांमधील प्रमुख गडकिल्ल्यांवरील माती आणि नद्यांचं पाणी कलशातून मुंबईत दाखल झालं आहे. चेंबूर इथून या कलशांची एका भव्य रथात गेटवे ऑफ इंडियापर्यंत मिरवणूक काढण्यात येऊन तिथं हे सर्व कलश आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात येतील. मुख्यमंत्री हे कलश गिरगाव चौपाटी इथं उद्या पंतप्रधानांना स्वाधीन करतील. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलशातील पाणी आणि मातीच्या सहाय्यानं नियोजित स्मारकाचं भूमिपूजन आणि जलपूजन करण्यात येणार आहे. मुंबई किनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाविरोधातील उद्याचं आंदोलन मच्छीमारांनी मागे घेतलं आहे. यासंदर्भात काल रात्री मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मच्छीमारांच्या मागण्या सोडवण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. अंधेरीतल्या डीएन नगर ते मानखुर्द यांना जोडणाऱ्या मेट्रो 2B आणि वडाळा, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कासार, वडवली या मेट्रो 4 मार्गाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मेट्रो 2B साठी 10,986 कोटी तर मेट्रो 4 साठी 14,549 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कुर्ला वाकोला उन्नत मार्ग आणि मुंबई पोरबंदर प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा शुभारंभ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे. दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, त्या दृष्टिकोनातून देखील खूप मोठ्या प्रमाणावरती प्रकल्प हाती घेतले आहेत. मेट्रो मार्ग 2A आणि 7 चे कामं फुल स्विंगमध्ये मुंबईमध्ये सुरू आहेत. यानंतर अजून मेट्रो मार्ग 5 आणि 6 देखील प्लॅन केलेले आहे. येत्या थोड्याच कालावधीमध्ये त्याचं देखील भूमिपूजन केलं जाईल. अशा पद्धतीने मुंबईमध्ये आम्ही सुमारे 200 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं प्लॅन केलेलं आहे. ह्या 200 किलोमीटरच्या जाळ्याच्या माध्यमातून 70 लाखपेक्षा जास्त लोक दररोज या मेट्रोने जा ये करू शकतील, अशा पद्धतीचं मुंबईमध्ये दळणवळणाच्या सुविधा प्लॅन केलेल्या आहेत. मुंबईतल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान पुण्यालाही भेट देणार असून सायंकाळी पुणे मेट्रोचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कर भरणा, अधिभार तसंच दंडाची रक्कम भरण्यासाठी जुन्या 500 आणि 1000च्या नोटांचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र हा वापर 30 डिसेंबरपर्यंतच करता येणार आहे. ही योजना 17 डिसेंबरपासून अंमलात आली असून त्यासंदर्भात कर अधिभार भरणं तसंच ठेवी ठेवता येणार आहेत. या योजनेअंतर्गत आधी उघड न केलेलं उत्पन्न घोषित करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार स्वेच्छा घोषित या उत्पन्नावर 50% कर लागू होईल आणि उर्वरित 25% रक्कम ही 4 वर्षांसाठी व्याजविरहित ठेवीमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान 2014-15 यावर्षी मोठे आर्थिक व्यवहार करूनही त्याचे रिटर्न्स दाखल न केलेल्या 54 लाख लोकांची माहिती प्राप्तिकर विभागानं मिळवली आहे. सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयच्या पथकांनी काल केरळमध्ये विविध ठिकाणी राज्य सहकारी बँकांच्या अनेक शाखांवर छापे टाकले. कन्नूर, त्रिचूर आणि कोझिकोडे इथे हे छापे टाकण्यात आले.
या बँकांच्या अधिकाऱ्यांनी जुन्या नोटांच्या बदल्यात बेकायदा नवं चलन दिल्यामुळे हे अधिकारी सीबीआयच्या नजरेत होते. याशिवाय प्राप्तिकर विभागानं आसाममध्ये नागाव इथं छापा टाकून जुन्या नोटा जप्त केल्या. तसंच रायपूरमध्ये एका सावकाराकडून रोख 70 लाख रुपये जप्त केले. काळ्या पैशाच्या विरोधातील देशव्यापी मोहिमेअंतर्गत प्राप्तिकर विभागानं 3,590 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. तर 93 कोटीहून अधिक नव्या नोटाही जप्त केल्या आहेत. याशिवाय 505 कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या 1,35,00,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या संदर्भात 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या नोटांच्या बदल्यात कमिशन देऊन नवीन नोटा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी नाकाबंदी करून 3 गाड्यांमधल्या 11 जणांना अटक केली. त्यांच्याकडून या नकली नोटांसह 3 गाड्या तसंच 1,80,000ची रोकड जप्त करण्यात आली. या आरोपींनी नकली नोटा कुठे छापल्या तसंच त्यांचे साथीदार कोण आहेत याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. वस्तू आणि सेवा कर परिषदेची नवी दिल्लीत आजही बैठक जारी आहे. या परिषदेची ही 7वी बैठक आहे. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर कार्यकक्षेच्या महत्वाच्या मुद्द्यावर परिषदेच्या बैठकीत विचारविनिमय होत आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी यांच्या जामीन अर्जावर सीबीआयच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणी त्यागी यांनी त्यांच्याजवळील मालमत्ता, विदेश दौरे अशी सर्व माहिती सीबीआयला दिली आहे. याआधी त्यागी यांनी सादर केलेल्या दस्तऐवजांचा अभ्यास करून निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल असं सांगत सीबीआयनं त्यांच्या जामिनाला विरोध केला आहे. कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी सीबीआयनं आजपर्यंतची मुदत मागितली होती. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला हगणदारी मुक्त शहर म्हणून केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय माध्यम केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातल्या सर्व महानगरपालिका हगणदारीमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाच्या समितीनं कोल्हापूर शहराची ऑक्टोबरमध्ये पाहणी केली होती. शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेनं नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक, सामुदायिक आणि पे अँड यूज तत्वावर शौचालये उपलब्ध करून दिली. तसंच 750 शौचालये बांधून पूर्ण केली आहेत. यावेळी व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुगल मॅप टॉयलेट लोकेटरचंही उद्घाटन झालं. या लोकेटरच्या मदतीनं नागरिकांना आपल्या शहरातील 500 मीटर परिसरातील स्वच्छ शौचालयाची माहिती मिळायला मदत होणार आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होत असलेल्या सततच्या आरोपांच्या विरोधात भाजपानं आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. देशातले नागरिक राहुल गांधी यांचे असत्य आरोप स्वीकारणार नाहीत. त्यामुळे राहुल यांनी आपली मर्यादा ओलांडू नये असा इशारा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिला. काँग्रेसनेच यूपीएच्या काळामध्ये कंपन्यांना 36 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी याआधीही असेच आरोप केले होते, परंतु न्यायालयानं त्याची दखल घेतली नाही. त्यांचे आरोप म्हणजे राजकीय नाट्य आहे असं शर्मा म्हणाले. राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी आदिवासी विकास विभागानं केलेल्या उपाययोजनांचा राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मुंबईत राजभवन इथं एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आश्रमशाळेतील मुलांचं रात्रीचं जेवण आणि सकाळच्या न्याहारीमधील कालावधी कमी करण्यासंदर्भात साळुंखे समितीच्या शिफारसीबाबत शासनाच्या वतीनं आदिवासी आयुक्तांना सूचना देण्यात आल्या. तसंच विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण करण्याबाबत सर्व आश्रमशाळांमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या पथकानं प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून यासंदर्भात स्थायी व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यपालांना यावेळी देण्यात आली.
पुढील वर्षासाठी अवजारांची यादी करताना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या अवजारांचा त्यात समावेश करावा, नाहीतर यादीला मान्यता देणार नाही, असं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी फुंडकर बोलत होते. काही जिल्ह्यांमध्ये शेती अवजारांचं वाटप शेतकऱ्यांना न झाल्यानं ती नुसतीच पडून आहेत, असं ते म्हणाले. ही अतिशय गंभीर बाब असून या अवजारांचं तातडीनं वाटप व्हायला हवं. तसंच शेतकऱ्यांच्या उपयोगाची अवजारं खरेदी करून आणि त्यांची गुणवत्ता तपासून तातडीनं त्याचं वाटप करावं, अशी सूचना त्यांनी केली. राज्यातल्या नोगा या नावाजलेल्या फळ प्रक्रिया ब्रँडचं उत्पादन वाढवून तो अधिक दर्जेदार करावा, असंही फुंडकर यांनी सांगितलं. रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी क्रेडिट अथवा डेबिट कार्ड किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे होणाऱ्या व्यवहारांना केंद्र सरकारकडून अग्रक्रम देण्यात आला असून अनेक सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेनंही तिकीट विक्रीसाठी रोकडरहित व्यवस्था स्वीकारली असून पहिल्या टप्प्यात 13 स्थानकांवर पॉइंट ऑफ सेल यंत्र बसवली आहेत. यामुळे क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून तिकिटांची रक्कम प्रवाशांना अदा करता येईल. खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या प्रमुख स्थानकांसह 13 स्थानकांवर ही व्यवस्था झाल्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. कविता कुठली वाचावी ही रसिकांमधली पूर्वग्रह दूषितता जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत कवितेला चांगला रसिक मिळू शकत नाही, असं मत 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षय कुमार काळे यांनी व्यक्त केलं. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या सत्कार समारंभाला प्राचार्य कौतुकराव ठाले पाटील, डॉ. महेश खरात, दादा गोरे, रंगनाथ काळे आणि डॉ. कल्पना काळे उपस्थित होते. आपल्या भाषणात उपस्थितांनी काळे यांच्या साहित्यावर भाष्य केलं. सरकारी क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि कष्टानं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा काल पब्लिक कन्सर्न गव्हर्नमेंट ट्रस्टतर्फे पीसीजीटी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विविध सरकारी कार्यालयांमधील कार्यक्षमता आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे वाढली आहे. त्यात अशा प्रामाणिक लोकांचा सिंहाचा वाटा आहे, असं ट्रस्टचे संचालक एस.सी. नागपाल यांनी सांगितलं. यावेळी रेल्वे, पारपत्र कार्यालय, परिवहन तसंच पोलीस दलातल्या प्रत्येकी दोघांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महेश लांडगे आणि मित्र परिवारातर्फे पुण्यातल्या लक्ष्मीनगर इथं सुरू करण्यात आलेल्या जेनेरिक मेडिकलचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. नागरिकांना स्वस्त दरात औषधं उपलब्ध व्हावीत या उद्देशानं हे मेडिकल सुरू करण्यात आलं आहे. यावेळी नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी इथल्या यंत्रमाग व्यवसायाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी कारखानदार संघटनेच्या वतीनं संतोष उर्फ बाळ महाराज उपोषणाला बसले आहेत. आर्थिक मंदीच्या खाईत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी या संघटनेनं लढा जगण्यासाठीचा हे आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या 2.5 वर्षापासून इचलकरंजीसह आसपासच्या गावातले सर्व यंत्रमाग बंद पडले आहेत. त्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले असल्याचं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यंत्रमाग व्यावसायिकांना सवलतीच्या दरात वीज मिळावी, व्याजात सबसिडी मिळावी, सूत दर स्थिर ठेवावा अशा विविध मागण्या कारखानदारांनी यावेळी केल्या. धुळे जिल्ह्यात शिरपूर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढण्यात आला. आमदार काशीराम पावरा, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल या मोर्चात सहभागी झाले होते. प्रांताधिकारी नितीन गावंडे यांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिलं. शिरपूरमध्ये वाढलेल्या अवैध धंद्यावर कडक कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा अमरीश पटेल यांनी यावेळी दिला. या मूक मोर्चाला पाठिंबा म्हणून काल शिरपूरमध्ये बंद पाळण्यात आला.
अकोल्यात ओबीसी समाजातल्या जाती समूहाच्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. ओबीसी समाजातल्या अनेक जातीच्या न्याय हक्काची मागणी तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा होता. ओबीसीची जनगणना 2011 नुसार जाहीर करावी, नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी, ओबीसीच्या नोकऱ्यांचा अनुशेष भरण्यात यावा या आणि इतर 17 मागण्यांचं निवेदन मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलं. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. खेळ म्हणजे आनंद निर्मितीचा सोहळा असतो. त्यामुळे क्रीडा स्पर्धेतून खेळाचा उद्देश घेऊन राष्ट्र सन्मान वाढवण्यासाठी पुढे कार्यरत रहा असा संदेश विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिला. औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. दांगट अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर या 3 दिवसीय स्पर्धेचं उद्घाटन नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते झालं. त्यावेळी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांच्या खेळाडूंच्या पथकानं शानदार संचालन मान्यवरांना मानवंदना दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. दांगट म्हणाले की महसूल विभागाकडे नेहमीच कामांची मोठी जंत्री असते. त्यामुळे कामातील शारीरिक आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी पुन्हा उत्साह, चैतन्य, आनंद निर्मितीसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक प्रकारातील सहभाग आवश्यक ठरतो. 3 दिवस चालणाऱ्या या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत 49 क्रीडा प्रकारात खेळाडू खेळांचं प्रदर्शन करणार आहेत. स्पर्धेत नांदेडसह औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील 1200हून अधिक खेळाडू, अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला 2 एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन बसमधील 6 प्रवासी जागीच ठार झाले. या अपघातात जवळपास 20 प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त असून जखमींपैकी 7 ते 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात उस्मानाबाद जवळच्या येणेगूर गावाजवळ झाला. कर्नाटक महामंडळाची तुळजापूर गाणगापूर ही बस तुळजापूरकडून उमरग्याकडे जात होती, तर महाराष्ट्र महामंडळाची उमरगा पुणे ही बस उमरग्याहून नळदुर्गकडे जात होती. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमींपैकी काही जणांना उमरगा इथल्या शासकीय रुग्णालयात तर काहींना सोलापूरला वैद्यकीय उपचारासाठी हलवलं आहे. बंगाली कवी शंखा घोष यांना 2016चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. आणि आता काही क्रीडावृत्त. 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा तसंच भविष्यातल्या क्रीडा स्पर्धांसाठी विजेते बॅडमिंटनपटू घडवण्यासाठी आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सनं पुलेला गोपीचंद यांच्या सहकार्यानं होत असलेल्या क्वेस्ट फॉर एक्सलन्सी या कार्यक्रमाचं काल मुंबईत आयोजन केलं. ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पीव्ही सिंधू आणि इतर युवा बॅडमिंटनपटू या कार्यक्रमाला उपस्थित होते. पीव्ही सिंधूसारख्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपलं भाग्य असल्याचं गोपीचंद यांनी यावेळी सांगितलं. या खेळाडूंचे कठोर परिश्रम आणि खेळाबाबतच्या निष्ठेची त्यांनी प्रशंसा केली. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, जबाबदारी वाढली आहे, मात्र त्याचं दडपण घेत नाही. खेळाचा आनंद घेणं महत्वाचं असल्याचं पीव्ही सिंधूनं यावेळी सांगितलं. थायलंडमध्ये बँकॉक इथं झालेल्या 18 वर्षाखालील महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये भारतानं कांस्य पदक पटकावलं आहे. कांस्य पदकाच्या सामन्यात त्यांनी दक्षिण कोरियाला 3-0 असं नमवलं. रितूनं 45व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिल्यानंतर संगीता कुमारीनं 2 गोल केले. या यशाबद्दल हॉकी इंडियानं संघातल्या प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये तर सहाय्यक कर्मचारी वर्गाला प्रत्येकी 50,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं आहे.
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघाचा न खेळणारा कर्णधार म्हणून महेश भूपतीची निवड झाली आहे. न्यूझीलंड विरुद्ध येत्या फेब्रुवारीमध्ये 3 ते 5 दरम्यान होणाऱ्या डेव्हिस चषकाच्या सामन्यानंतर भूपती कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या सामन्यापर्यंत आनंद अमृतराज कर्णधारपदी कायम राहणार असून हा त्यांचा शेवटचा सामना असेल. आशिया ओशिनिया विभाग गट क्रमांक 1चा हा सामना पुण्यात होणार आहे. या सामन्यासाठीच्या संघातून रोहन बोपण्णाला वगळण्यात आलं आहे. रोहनच्या जागी साकेत मायनेनी लिएंडर पेस्ता दुहेरीतला साथीदार असेल. युकी भांबरी रामकुमार रामनाथन हे अन्य 2 खेळाडू संघात असतील. प्रज्नेश गुणेश्वरन 5वा खेळाडू असेल. हवामान. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किमान तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 5.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन आणि इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई आणि पुणे दौऱ्यावर. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कर आणि अधिभार भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येणार. नाशिकमध्ये जुन्या चलनातल्या 1,35,00,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. वस्तू आणि सेवा करासंदर्भातली नवी दिल्लीत बैठक सुरू. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एसटी गाड्यांची टक्कर होऊन 6 ठार 20 जखमी. बँकॉक इथं झालेल्या 18 वर्षाखालील महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला कांस्य पदक. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी महेश भूपती कर्णधार, रोहन बोपण्णाला वगळलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.